नमस्कार, मी अभिनेत्री मैथिली जावकर. मराठी चित्रपटसृष्टी, नाट्यसृष्टी आणि सिरियल्समध्ये मी जवळजवळ 1992 सालापासून म्हणजे आता 35-36 वर्ष झाली काम करते. गेली 40 वर्ष आम्ही ज्या घरात राहतोय, जे घर आम्ही विकत घेतलेलं आहे, ज्याचे पैसे माझ्या वडिलांनी 1986 साली भरले, 1,38,000. त्यानंतर हाऊसिंग लोन होतं, जे आम्ही खरं घेतलं नव्हतं, तरी सुद्धा त्याची रिकव्हरी आमच्यावर बसवली 2007 साली. आम्ही न घेतलेल्या लोनचे पैसे 1,33,000 18% इंटरेस्टनी पुन्हा आमच्याकडनं वसूल केले गेले. म्हणजे या घराचे आम्ही टोटल 2,71,000 रुपये भरले. ते घर मला उद्या असंच सोडायचंय. असंच सोडायचंय म्हणजे मला आणि माझ्या 85 वर्षाच्या आईला या पावसाळ्याच्या दिवसात घर वेकेट करायचं आहे. आणि ही ऑर्डर निघाली तेव्हा 2 आठवड्यात वेकेट करा असं सांगितलं गेलं. खरं तर कुणालाही घर वेकेट करताना 4 आठवड्याची मुदत दिली जाते, पण आम्हाला पावसाळ्याच्या दिवसात 2 आठवड्यात घर वेकेट करायला सांगितलंय. आणि आम्हाला बिल्डिंग रिडेव्हलपमेंटला जात असताना ट्रान्झिट रेंट आणि कॉर्पस सुद्धा देत नाही आहे. ट्रान्झिट रेंट, कॉर्पस, PAAA आणि आमचं पोझिशन असूनही आमचं पोझिशन काढून परळमध्ये राहणाऱ्या एका माणसाला, ज्यांचं नाव आहे सदाशिव नागप्पा कदम, ज्यांचं या घरावरती टायटल ओनरशिप नाही, ज्यांना पोझिशन हवंय पण अजून त्यांना पोझिशन मिळालेलं नाही, त्यांनी पोझिशनसाठी सिटी सिव्हिल कोर्ट दिंडोशीमध्ये खाली एक दरखास्त टाकली आहे. पण ती दरखास्त त्याचा अजून रिझल्ट म्हणजे जजमेंट आलेलं नाही, ती पेंडिंग आहे. पण ती पेंडिंग असताना सुद्धा नुसती ती दरखास्त टाकली आहे. या बेसिसवरती परळमध्ये राहणाऱ्या सदाशिव नागप्पा कदम यांना आमच्या या घराचं C23 कमलचं ट्रान्झिट रेंट, कॉर्पस, पोझिशनला पोझिशन आणि PAAA कसं काय मिळू शकतं? बिल्डर कसं काय त्यांना ते देऊ शकतो? कोणत्या नियमानुसार? हे तेच सदाशिव नागप्पा कदम आहेत, जे 1984 साली आमच्या या सोसायटीचे कमलचे मेंबर झाले. त्यांचं नाव कलेक्टर ऑफिसकडे गेलं. त्यांनी 356 रुपये भरले. पण त्यानंतर जेव्हा बिल्डिंगचं कन्स्ट्रक्शन सुरू झालं तेव्हा ते ही बिल्डिंग सोडून स्नेही नावाच्या दुसऱ्या बिल्डिंगमध्ये गेले. आणि त्यानंतर 5 ते 6 वर्ष ते ऍब्स्कॉन्डिंग होते. त्यांनी कन्स्ट्रक्शन कॉस्ट भरली नाही. कन्स्ट्रक्शन कॉस्ट भरली नाही म्हणून त्यांनी कुठलंही घर विकत घेतलं नाही, म्हणून त्यांना या सोसायटीत कुठल्याच घराचा ताबा मिळाला नाही. पण 1991 साली त्यांनी आमच्या या घरात ट्रेस पासिंग केलं. घर फोडून ते 1 वर्षभर आमच्या घरात राहत होते. आणि हे ते करू शकले कारण आम्ही तेव्हा गव्हर्नमेंट कॉलनीत राहायचो. जस्टिस पुरंदर यांनी सांगितलं, रिस्टोर द पोझिशन. रिस्टोर म्हणजे घर परत करा. आणि त्यानंतर आज तागायत सिटी सिव्हिल कोर्टाच्या त्या निर्णयावरती आम्ही या घरात राहतोय. सिटी सिव्हिल कोर्टाने दिलेलं 1992चं आमचं पोझिशन कमर्शियल आर्बिट्रेशनमध्ये अंडर सेक्शन 9 कोणी कसं काढून घेऊ शकतं? अंडर सेक्शन 9 ला एक तर स्कोप खूप छोटा असतो. सदाशिव कदम यांनी खाली दिंडोशी कोर्टात एक दरखास्त टाकलेली आहे, पण त्याचं अजून जजमेंट आलेलं नाहीये. मग ते जजमेंट आलेलं नसताना आणि सिटी सिव्हिल कोर्टाने आम्हाला 1992 साली जे घर दिलंय, ज्याचा ताबा दिलाय, तो आमच्याकडनं असाच काढून घेऊन ना आम्हाला ट्रान्झिट रेंट, ना आम्हाला कॉर्पस, ना आम्हाला पोझिशनला पोझिशन, आणि आम्हाला सांगितले गेले 2 आठवड्यात घर खाली करा. मी माझ्या 85 वर्षाच्या आईला या पावसाळ्यात कुठे घेऊन जाऊ विदाउट ट्रान्झिट रेंट? आवाहन करतेय माननीय मुख्यमंत्री देवेंद्र दादांना, मी आवाहन करते सुनेत्रा वहिनींना आणि शिंदे साहेबांना सुद्धा की प्लीज यात लक्ष घाला. आमच्यावर खरंच खूप मोठा अन्याय होतोय. हे घर माझ्या वडिलांनी 2 वेळा परचेस केलंय, पण आज या घराचं पोझिशन असतानाही आम्हाला ट्रान्झिट रेंट आणि पोझिशनला पोझिशन जो खरं रूल आहे ते सुद्धा मिळत नाहीये. आणि परळमध्ये राहणाऱ्या एका माणसाला आमच्या घराचं ट्रान्झिट रेंट, आमच्या घराचं पोझिशन आणि PAAA द्यायला सांगितलं गेलंय. आम्हाला किमान स्टे तरी मिळवून द्या, म्हणजे आम्हाला वरती अपील करता येईल. पण अपीलला सुद्धा वेळ लागतो तारीख मिळायला. तोपर्यंत तरी निदान मला स्टे मिळवून द्या.